चोपडा मार्केटमध्ये तुरीची आवक वाढली. तुरीला 6,800 ते 7,000 पर्यंत मिळतोय भाव. चोपडा तालुक्यात यावर्षी रब्बीच्या पेरणीमध्ये तुरीसोबत हरभऱ्याची लागवड मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केली आहे. सध्या रब्बीच्या पिकांची काढणी सुरू असल्याने चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर तूर आणताना दिसत आहे. आवक यावर्षी मोठ्या प्रमाणावर असल्याने तुरीला 6,800 ते 7,000 पर्यंत भाव मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसात जम्बो हरभरा, गावरान, लाल हरभरा याची आवक वाढणार आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील काढण्यात येणारा जो माल आहे तो संपूर्ण कोरडा जर आणला तर त्या मालाला चांगला भाव मिळू शकतो. शेतकरी शेतातून काढल्यानंतर माल तसाच मार्केटला विक्रीसाठी आणत असल्याने काल माल ओला असतो आणि त्यामुळे भाव कमी मिळतो. चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की येणाऱ्या दिवसात हरभरा विक्रीसाठी आणताना तो कोरडा करून आणावा, जेणेकरून हरभऱ्याला चांगला भाव मिळेल. मागच्या आठवड्यापासून तुरीची आवक चांगल्या पद्धतीने वाढत आहे. आज जवळपास काल आणि आजचे जर आवक पाहिली आपण मार्केट कमिटीमध्ये तर जवळपास 800 ते 1000 क्विंटलची तुरीची आवक येते. येत्या 8 ते 10 दिवसात आपल्याकडे नवीन येणारा व्हिटू चना, मेक्सिको आणि आपण जो गावरान चना म्हणतो तो येत्या 8 दिवसात आपल्याकडे मार्केट कमिटीला चांगला यायला सुरुवात होईल. माझी शेतकरी बांधवांना एकच कडकडीची विनंती आहे की येणारा जो व्हिटू आणि जो चण्याचा माल राहील तो थोडा ड्राय जर आला तर आपल्याला रेट चांगले मिळतील. जर त्याच्यात मॉइश्चरचं प्रमाण अधिक असल्या कारणाने त्याला व्यापाऱ्यांकडे सुकवण्याला जागा नसल्यामुळे त्याला दर कमी मिळतात. तर शेतकऱ्यांना एकच विनंती करतो की ड्राय करूनच माल पाठवा, घाई गडबड करू नका, रेट आपल्याला चांगले मिळतील. तुरीला काय भाव चालू आहे? आपण तुरीला सरासरी 6600 रुपये बाजार मिळत आहेत. एक चांगल्या क्वालिटीची जर राहील तर 6800 ते 7000 पर्यंत बाजार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, जळगाव.